प्रेमळ देवा, प्रभू येशूच्या नावात या 40 दिवसाच्या उपवास प्रार्थना समयात आम्ही एंट्री करत असताना आज तुझ्या लोकांना उपवास प्रार्थना, विशेष करून लेंथ, राखेचा बुधवार आणि हा पवित्र समय याचं गोष्ट तू प्रगट कर. मी बोलत असताना प्रभू माझा ताबा घे आणि हे शब्द तुझ्या लोकांपर्यंत जाऊ दे. येशूच्या नावात आमेन. प्रभू येशूच्या नावात आपल्या सर्वांना सलाम. परत एकदा मी देवाच्या नावाला धन्यवाद देतो. आज आपण ख्रिस्ती जगातल्या अतिशय पवित्र आणि अतिशय महत्त्वाचा जो उपवास काळ आहे त्यामध्ये प्रवेश करत आहोत, त्याला सुरुवात करत आहोत. आजपासून 40 दिवसाचे उपवास सुरू होत आहे आणि हा आजचा जो दिवस आहे हा बुधवार आहे. आणि हा जो बुधवार आहे या बुधवारला आपल्या ख्रिश्चनिटीमध्ये अतिशय अतिशय महत्त्व आहे. कारण या दिवसापासून पुढचे 40 दिवस जे राहतील ते राहतील ईस्टरचे, गुड फ्रायडेचे. आणि म्हणून आजपासून जो उपवास आपण सुरू केला हा उपवास आपल्याला आता गुड फ्रायडे, ईस्टर आणि लेंथ समयमध्ये घेऊन जात आहे. आणि आम्हाला पाहायला मिळतं की या सर्व लेंथ समयाची जी सुरुवात आहे ती आजच्या बुधवारपासून होते. आणि म्हणून या बुधवारला राखेचा बुधवार, या बुधवाराला पहिला उपवासाचा बुधवार अशा प्रकारचं म्हणतात. आता हा जो बुधवार आहे या बुधवाराला जे नाव मिळालं राखेचा बुधवार, याचा बेस जर आपण पाहिला, आपल्याला माहित आहे की प्रत्येक गोष्टीचा बेस आपण बायबल मधून पाहत असतो. आम्ही नाताळ हा जो शब्द आहे किंवा येशू ख्रिस्ताचा जो जन्मोत्सव हा शब्द जर आम्ही पाहिला तर त्याचा बेस आम्हाला बायबलमध्ये भेटतो. येशू ख्रिस्ताचं मरण, येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थान, मोंदी गुरुवार, झावळ्याचा रविवार, हे बेस आपल्याला बायबलमध्ये भेटतात. परंतु ज्यावेळेस आम्ही राखेच्या बुधवारकडे येतो याचा बेस म्हणजे याच्यासाठी असलेला पर्टिक्युलर शास्त्र भाग आम्हाला बायबलमध्ये सापडत नाही. बायबलमध्ये कुठेही अशा प्रकारचा शास्त्र भाग नाही की ज्या ठिकाणी राखेच्या बुधवार किंवा राखेच्या बुधवारचा उपवास किंवा राखेच्या बुधवारची प्रार्थना हा शब्द आलाय. आणि म्हणून यासाठी आपल्याला थोडं इतिहासामध्ये गेलं पाहिजे. राखेचा बुधवार जो आहे याला जरी पर्टिक्युलर देवाचं वचन असं कुठं लिहिलेलं नाही की राखेचा बुधवार आणि त्या दिवशी धरलेला उपवास, परंतु शास्त्राचा अभ्यास करणारे जे स्कॉलर्स आहेत, जे थॅलोजियन आहेत, ते असं सांगतात की पहिली जी मंडळी होती, पहिल्या शतकातली मंडळी, ते 40 दिवसाचे उपवास करायचे आणि ते 40 दिवसाचे उपवास करायचे आणि त्यामध्ये हा बुधवार देखील उपवासाचा असायचा. 3ऱ्या शतकामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की जी निकेची परिषद भरली 325 मध्ये, त्या ठिकाणी खास हा ठराव घेण्यात आला आणि त्या ठरावामध्ये 40 दिवसाचे उपवास आणि त्यामध्ये विशेष करून हा जो बुधवार आहे याचा उल्लेख किंवा याची सुरुवात आम्हाला पाहायला मिळते. पहिली मंडळी पहिल्या शतकात उपवास होत होते, परंतु हे जे पहिल्या शतकातले उपवास होते हे ठरून 40 दिवसाचे नव्हते, तर हे जवळजवळ 40 नसून 45 ते 46 दिवस असायचे. आणि काही लोक हे करायचे, काही लोक करत नव्हते आणि अनेक लोक या उपवासामध्ये जायचे, या उपवासाला त्या ठिकाणी ते इन्व्हॉल्व व्हायचे. परंतु बरेचशा लोकांना कळत नव्हतं की यात हे केले पाहिजे का नाही केले पाहिजे. आणि हा जो विषय आहे याच्यावर चर्चा करण्यासाठी जगभरातले बिशप 325 मध्ये एकत्र आले आणि त्या ठिकाणी याच्यावर चर्चा झाली आणि एकमताने त्या ठिकाणी हा निर्णय घेण्यात आला की सर्व जेवढी मंडळी आहे ख्रिस्ती मंडळी त्यांनी 40 दिवसाचे उपवास करावे आणि विशेष करून हा जो लेंथ समय आहे हा त्यांनी साजरा करावा. आणि आम्हाला पाहायला मिळतं की तेव्हापासून या 40 दिवसाची उपवासाची सुरुवात आम्ही पाहतो. आणि हे जे 40 दिवस आहे हे ईस्टरच्या दिवसापासून अगोदरचे 40 दिवस मोजले जायचे आणि ईस्टरच्या अगोदरपासून जर 40 दिवस मोजले गेले तर तो ठरतो बुधवार. आणि म्हणून या बुधवारला विशिष्ट प्रकारचं महत्त्व प्राप्त झालं. काही लोक असंही म्हणतात की पहिल्या ज्या मंडळ्या आहेत ते बुधवारच्या दिवशी पहिला उपवास करत नव्हते, तर पहिला जो उपवास आहे तो रविवारचा असायचा. आणि म्हणून 3ऱ्या शतकापर्यंत असं म्हणणं आहे स्कॉलर्सचं की रविवार पासून सुरुवात व्हायची आणि पुढचे उपवास जे आहेत ईस्टर संडे पर्यंत चालायचे. परंतु या 3ऱ्या शतकामध्ये हा निर्णय घेण्यात आला की ईस्टर पासून 40 दिवस अगोदर, मी आपल्याला सुरुवातीलाही सांगितलं की सुरुवातीचे उपवास जे होते ते 45
ते 46 दिवस असायचे, ज्याच्यामध्ये लिपिक येर यायचं आणि मग कधी कधी ते 46 दिवस पण असायचे. परंतु 325व्या या परिषदेमध्ये, या निकेच्या धर्मसभेमध्ये हा निर्णय घेण्यात आला की ईस्टरच्या अगोदर 40 दिवस, आणि तो जो 40वा दिवस आला ईस्टरच्या अगोदर, तो होता हा बुधवार. मी अजून राखेच्या बुधवारकडे गेलो नाही, मी फक्त बुधवारबद्दल आपल्याशी बोलत आहे. आणि त्या बुधवारबद्दल आपल्याशी बोलत आहे ज्या बुधवारपासून 40 दिवसाच्या उपवास प्रार्थना सुरू होतात, आणि याला आपण आजपासून सुरुवात करत आहोत. आपल्याला 40 दिवस उपवास प्रार्थना करायच्यात. आपण आपल्यापैकी अनेक जण हे उपवास करणार असतील, आणि म्हणून माझी इच्छा आहे की या मेसेजच्या माध्यमातून, या शिक्षणाच्या माध्यमातून तुम्हाला क्लिअर आयडिया असावी हे उपवास करत असताना, या समायाला सेलिब्रेट करत असताना, की नेमकं हा आला कसा, याची सुरुवात कशी झाली, आणि आम्ही ख्रिश्चन या नात्याने, विश्वासणारे या नात्याने आम्ही याच्यात इन्व्हॉल्व्ह व्हावं की नाही व्हावं, आम्ही 40 दिवस उपवास करावे की नाही करावे, आणि त्याच्यासाठी पहिल्या मंडळीचा रोल काय, तिसऱ्या शतकातल्या मंडळीचा रोल काय, हे मी आपल्यापर्यंत घेऊन येत आहे. 5व्या शतकामध्ये पोप गेरी नावाचे जे बिशप होऊन गेले, त्यांनी देखील एक सभा घेतली, आणि त्या ठिकाणी त्यांनी बुधवार हा बुधवार नसून राखेचा बुधवार आहे असं जाहीर केलं. आणि तेव्हापासून हा जो बुधवार आहे हा राखेचा बुधवार म्हणून ओळखला जाऊ लागला, जो आज आम्ही साजरा करत आहोत, किंवा आजपासून या उपवासाला आम्ही सुरुवात करत आहोत. मी सुरुवातीलाच आपल्याला सांगितलं की शास्त्रामध्ये कुठेही राखेचा बुधवार, राखेच्या बुधवारचा उपवास ना आम्हाला जुन्या काळात आढळतो ना नवीन काळामध्ये आढळतो. मग हा राखेचा बुधवार आला कुठून, तर मी आपल्याला सांगितलं की सुरुवातीला रविवार हा पहिला उपवासाचा दिवस होता, परंतु 3ऱ्या शतकामध्ये ज्यावेळेस धर्मसभा झाली ते बुधवारकडे आले, ईस्टरच्या अगोदर 40 दिवस. आणि तरीही बराच काळ काही लोक रविवारचे धरायचे, काही लोक बुधवारचे धरायचे. आणि म्हणून पोप गेरी यांनी आम्हाला पाहायला मिळतं 5व्या शतकामध्ये परत एक सभा घेतली, आणि हा जवळजवळ जीआरच काढला की बुधवार हा जो आहे हा ईस्टरच्या अगोदरवा 40वा दिवस आहे, आणि म्हणून तिथं तुम्ही उपवास धरावा, आणि त्या दिवसाला राखेचा बुधवार अशा प्रकारचं म्हटलं गेलं. आणि म्हणून हा जो राखेचा बुधवार आहे हा सेलिब्रेट करत असताना, पहिला उपवास आपण साजरा करत असताना, हा आहे मंडळाचा इतिहास की ज्याच्या मागं आपल्याला बुधवार पाहायला मिळतो, रविवार पाहायला मिळतो, 40 दिवसाचे उपवास पाहायला मिळतात, 45 दिवसाचे उपवास पाहायला मिळतात, 46 दिवसाचे उपवास पाहायला मिळतात. पण एक महत्वाची गोष्ट आम्ही पहिल्या मंडळीपासून पाहतो, एक महत्वाची बाब जी त्यांना करूशी वाटली ती होती की देवाच्या सहवासात जावं, प्रार्थना करावी, उपवास करावेत. आणि म्हणून ही अतिशय चांगली गोष्ट या मंडळीने सुरुवात केली की ते 40 दिवसाचे उपवास आणि प्रार्थना करत होते. 40 दिवसाचे उपवास, 40 दिवसाचा हा लेंथ समय, याच्यासाठी आपला युट्यूबवर आणखीन एक मेसेज आहे ज्याला आपण लेंथ समय म्हटलं, आणि त्यामध्ये तुम्हाला अजून डिटेल भेटतील. मी आता आपल्याशी फक्त राखेच्या बुधवार बद्दल बोलत आहे. आणि म्हणून आम्ही पाहिलं की पहिला जो बुधवार ठरला ईस्टरच्या अगोदर, तो पहिला उपवासाचा दिवस ठरला, आणि आजपासून आता ईस्टर येईपर्यंत जे पुढचे 40 दिवस असतील, ज्याच्यात रविवार ते इन्क्लूड केला जात नाही, ते असतील उपवासाचे दिवस. आणि 40व्या दिवसानंतर जो दिवस येईल तो राहील ईस्टरचा दिवस. आता या बुधवारला ख्रिश्चनिटीमध्ये, ख्रिस्ती जगामध्ये राखेचा बुधवार म्हटलं जातं. आणि म्हणून राखेचा बुधवार याच्या मागची हिस्ट्री जी आहे ती आपण जाणून घेतली पाहिजे, की याला राखेचा बुधवार का म्हटलं जातं. आणि म्हणून आम्हाला पाहायला मिळतं हा जो राखेचा बुधवार आहे हा फक्त राखेचा बुधवार नाहीये, तर हा राखेचा उपवास पण आहे. आणि जेव्हा आम्ही राखेच्या उपवासकडे येतो, आम्हाला बायबलमध्ये राखेचा बुधवार सापडणार नाही, परंतु बायबलमध्ये आम्हाला राखेचा उपवास सापडेल. मी परत सांगतो, लक्षपूर्वक आहे का? आपण उपवास करत असताना आपल्याकडे क्लिअर शिक्षण असलं पाहिजे, क्लिअर अंडरस्टँडिंग असली पाहिजे, आपल्याला क्लिअर त्याचं नॉलेज असलं पाहिजे. आणि म्हणून परत परत मी सांगतो की सुरुवातीला बुधवार हा पहिला उपवास नव्हता, तर रविवारच्या दिवशी पहिला उपवास चालू व्हायचा. परंतु 3ऱ्या शतकामध्ये बुधवार हा गणला गेला ईस्टरच्या अगोदरवा 40वा दिवस, आणि तो सुरू झाला. तरी बऱ्याच लोकांनी त्याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट नव्हती घेतली, वाद घालत होते. आणि 5व्या शतकामध्ये बिशप गेरी यांनी पुढाकार घेऊन सर्वानुमते हा ठराव पास केला, आणि तेव्हापासून हा जो बुधवार आहे हा फक्त बुधवार राहिला नाही, तर हा राखेचा बुधवार म्हणून गणला गेला. आणि या दिवशी आम्हाला पाहायला मिळतं की राख जी आहे, ॲश जी आहे, याला इंग्लिशमध्ये ॲश वेनसडे म्हटलं, ही ॲश जी आहे ती पण उपवासामध्ये आली. आणि या राखेच्या उपवासामध्ये कशी एंट्री झाली आणि त्याचं कारण काय ठरलं, तर आपण त्याकडे पाहत आहोत. मी आपल्याला सांगितलं की राखेचा बुधवार जरी बायबलमध्ये कुठे लिहिलेला नाही, वचनात कुठे लिहिलेला नाहीये, हा कुठे उपवासाचा दिवस, सणाचा दिवस जरी आम्हाला बायबलमध्ये पाहायला मिळत नाही, परंतु राखेचा उपवास आम्हाला बायबलमध्ये पाहायला मिळतं. शास्त्रामध्ये लिहिलं, योबाचं पुस्तक 42 अध्याय वचन 6 मध्ये जर तुम्ही पाहाल तर योब जो आहे हा देवाचा भक्त म्हणतो की मी राखेमध्ये बसून पश्चाताप करत आहे. योबाचं पुस्तक हे पवित्र शास्त्रातलं सर्वात जुनं पुस्तक आहे.
योबाचं पुस्तक हे पवित्र शास्त्रातलं सर्वात पहिलं पुस्तक आहे. आणि तुम्ही अभ्यास जर केला तुमच्या लक्षात येईल की मी काय बोलत आहे. योबाचं पुस्तक अतिशय जुनं, अब्रामाच्या अगोदर योब झाला अशा प्रकारचं शिक्षण आणि अशा प्रकारची आम्हाला पाहायला मिळतं. स्कॉलर्स म्हणतात की अब्रामाच्या अगोदरचा योब आहे आणि फार जुनी गोष्ट. हा योब आम्हाला पाहायला मिळतं की याच्या जीवनामध्ये जी घटना आहे त्या घटनेला तो म्हणतो की मी राखेमध्ये बसून पश्चाताप करत आहे. मी आपल्याला सांगितलं राखेचा बुधवार जो आहे हा बुधवार पश्चाताप करायचा बुधवार आहे. राखेचा बुधवार जो आहे हा देवाच्या जवळ जायचा बुधवार आहे. राखेचा जो बुधवार आहे हा प्रार्थना करायचा बुधवार आहे. आणि राखेचा बुधवार जो आहे हा पुढील 40 दिवस आम्ही उपवास करत असताना आम्हाला पश्चातापाचं आव्हान करेल, आम्हाला प्रार्थनेचं आव्हान करेल, आम्हाला रडण्यासाठी त्या ठिकाणी उत्तेजना मिळेल, देवाच्या जवळ जाण्यासाठी उत्तेजना मिळेल, येशूचं दुःख आम्हाला आठवायला त्या ठिकाणी संधी मिळेल, येशूने आमच्यासाठी काय सहन केलं आम्हाला ते आठवायला या ठिकाणी संधी मिळेल, येशू आमच्यासाठी प्रायश्चित्त झाला, येशू आमच्यासाठी कोकरा झाला, आमचं पाप त्याने स्वतःवर घेतलं, आमची शिक्षा त्याने स्वतःवर घेतली. या सगळ्या गोष्टींची आठवण जर तुम्हाला पाहिजे आणि करून घ्यायला पाहिजे तर त्यासाठी आम्हाला राखेचा बुधवार महत्वाचा आहे. आणि योब म्हणतो की मी राखेत बसून पश्चाताप करत आहे. जुना करारामधून आम्ही ही जी राख आहे, ही जी ऍश आहे, थोडीशी त्याची हिस्ट्री घेत आहोत आणि आम्हाला पाहायला मिळतं योब म्हणतो की मी राखेत आणि धुळेत बसून त्या ठिकाणी पश्चाताप करत आहे. इतकंच नाही, नेहम्याच्या पुस्तकात त्याचा 9वा अध्याय आणि वचन 1 जर तुम्ही पाहिलं तर त्या ठिकाणी सर्व इस्रायल लोक नेहम्या समवेत एकत्र आलेले आहेत आणि आम्ही पाहतो की ते गोंताट नेसलेले आहेत आणि धुळीमध्ये बसलेले आहेत. राखेचा बुधवार जो आहे आम्हाला हा बुधवार जुन्या करारातील देवाच्या लोकांनी केलेल्या पश्चातापाचं, देवाच्या लोकांनी केलेल्या प्रार्थनेचं, देवाच्या लोकांनी केलेल्या उपवासाचं स्मरण करून देतो. कारण जुन्या काळात ही पद्धत होती, जेव्हा जेव्हा देवाचे लोक उपवास करायचे त्यावेळेस ते गोंताट घालायचे, राखेत बसायचे, धुळीत बसायचे, अंगावर राख घ्यायचे, अंगाला त्या ठिकाणी ते राग लावायचे, धूळ लावायचे आणि ते पश्चाताप करायचे, देवाकडे आक्रमण करायचे, त्या ठिकाणी देवाकडे प्रार्थना करायचे, रडायचे आणि ज्या काही चुका झाल्या असतील, ज्या काही देवाला न आवडणाऱ्या गोष्टी झाल्या असतील त्याची ते माफी मागायचे. आणि म्हणून आम्हाला पाहायला मिळतं की राखेच्या बुधवारमध्ये याच गोष्टीची एंट्री झालेली आहे. ज्यावेळेस आम्ही 40 दिवसाच्या उपवासामध्ये असतो, जस बुधवारने आम्ही या उपवासाची सुरुवात करतो त्या ठिकाणी पश्चाताप, अश्रू ढाळणं, दुःख सहन करणं आणि म्हणून अनेक लोक याला दुःखाचे दिवस म्हणतात. अनेक लोक या दिवसांना पश्चातापाचे दिवस म्हणतात. अनेक लोक या दिवसांना परीक्षेचे, त्यागाचे दिवस म्हणतात. का? कारण या उपवासामध्ये राख आली आणि राख जी आहे, राख ही नम्रता, क्षमा, पापाची कबुली आणि देवासाठी स्वतःला पुन्हा समर्पित करणं याचं दर्शक आहे. आणि म्हणून आम्ही पाहतो नेहम्या आणि त्याचे लोक त्या ठिकाणी धुळेत बसून, गोंताट नेसून ते देखील पश्चाताप करत आहे. इतकंच नाही, आम्ही ज्यावेळेस देवाचा महान सेवक आणि संदेष्टा, ज्याला स्वप्न पण सांगायचं दान होतं आणि स्वप्नाचा अर्थ पण तो सांगायचा, दानियल, आणि आम्ही या दानियेलाच्या जीवनामध्ये पाहतो 9वा अध्याय आणि 3 वचन स्वतः दानियल उपवास करत आहे. आणि हा उपवास करत असताना शास्त्रामध्ये लिहिलं तो गोंताट नेसून व राखेत बसून उपवास करत आहे. गोंताट घालून, सॅक्लोथ आम्ही त्याला इंग्लिशमध्ये म्हणतो, आणि राखेत बसून दानियल उपवास करत आहे. राखेचा बुधवार यात राख का आली? कारण जुन्या काळामध्ये संदेष्टे असतील, शास्त्री असतील, सेवक असतील, देवाचे मोठे भक्त असतील, ते उपवास करताना राखेत बसायचे, धुळीत बसायचे आणि त्या ठिकाणी ते उपवास करायचे. आणि म्हणून हा जो राखेचा बुधवार आहे याच्यात जी राख वापरल्या जाते, याच्यात जी राखेची एंट्री झाली ती कल्पना जुन्या करारातून आली होती. कारण जुन्या करारामध्ये राखेच्या बरोबर राखेत बसून, राख अप्लाय करून त्या ठिकाणी उपवास केले जायचे. इतकंच नाही, आम्हाला पाहायला मिळतं जसं योना संदेष्टा निनवेमध्ये होता आणि त्या ठिकाणी तो 1 दिवसाची वाट चालत ओरडत होता. फक्त 40 दिवसाचा अवकाश आहे आणि 40 दिवसानंतर देव या मोठ्या शहराचा नाश करणार आहे. काळजीपूर्वक ऐका आणि हे शब्द आपल्या मनातून ऐका. काय म्हणत होता योना? की या शहराचा नाश होणार आहे. आणि जसं योना हा मेसेज डिक्लेअर करत होता, आम्हाला पाहायला मिळतं राजापासून तर लहानापर्यंत, जनावरापर्यंत सर्वांनी निर्णय घेतला उपवास करण्याचा. इंटरेस्टिंग गोष्ट आहे. आणि ज्यावेळेस त्यांनी उपवास केला, जवळजवळ 1,20,000 लोकांनी उपवास केला बायबल सांगतो. आणि हे ज्यावेळेस उपवास करत होते, या उपवासामध्ये महत्वाची गोष्ट जर त्यांनी काय केली असेल तर राजापासून लहानापर्यंत सर्वजण जे आहेत ते आम्हाला पाहायला मिळतं गोंताट घालून होते, राख अप्लाय करत होते, राख लावत होते. आणि म्हणून मी परत मला राखेच्या बुधवारकडे घेऊन जाईल. आम्ही पाहतो योब राखेमध्ये बसत आहे, नेहम्या राख अप्लाय करत आहे. आम्ही पाहतो योना जेव्हा संदेश देतो, हे इस्रायल लोक जे आहेत हे राख अप्लाय करत आहे. आणि देवाचा महान भक्त दानियल हा देखील राख
अप्लाय करत आहे. आणि उपवासामध्ये राख का लावली जायची? कारण ती समर्पणाचं दर्शक होती, पश्चातापाचं दर्शक होती, माघारी फिरण्याची दर्शक होती. अजून महत्वाची गोष्ट मला आपल्याला सांगू द्या. हा झाला जुना करार. चला मी आपल्याला नवीन करारामध्ये घेऊन येतो. स्वतः प्रभू येशू ख्रिस्त, लक्ष बरोबर काय ऐकताय? आज पहिला उपवास आहे आणि हा उपवास करत असताना माझी इच्छा आहे की आपल्याला क्लिअर अंडरस्टँडिंग असावी. हा उपवास करत असताना आपल्याकडे बेस असावं, फाउंडेशन असावं की नेमकं उपवास करतोय आणि हा उपवास कुठून सुरू झाला, या उपवासाची हिस्ट्री काय, या उपवासाच्या मागचा इतिहास काय, जुना करार त्याला काय बॅकअप देतो, नवीन करारातून त्याला काय सपोर्ट मिळतो, पहिल्या मंडळीचा काय रोल होता, आणि त्याच्यानंतर 3ऱ्या शतकातली मंडळी, 6व्या शतकातली मंडळी, 5व्या शतकातली मंडळी, 10व्या शतकातली मंडळी आणि आतापर्यंतच्या मंडळ्या यांचा काय याच्यामध्ये रोल आहे तो आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. बऱ्याच आपल्याला असं वाटतं की मी उपवास करणार नाही. बरेच आपल्याला वाटतं की फक्त कॅथोलिक बांधवांनी उपवास केला पाहिजे. कधी कधी आम्हाला असं वाटतं की मेन लाईनच्या लोकांनी उपवास केला पाहिजे. परंतु मला महत्वाची गोष्ट सांगू द्या, बायबल असं सांगतं उपवास जो आहे हा आपल्या सगळ्यांना करायला लावलेला आहे. आता किती दिवस करायचे, 40 दिवसाला धरून काय, हा जो माझा विषय आहे लेंथ समय, त्यात तुम्ही ऐका. परंतु मला महत्वाची गोष्ट जो बुधवार आहे, राखेचा बुधवार, त्याच्याबद्दल थोडी आपल्याला डिटेल देऊ द्या आणि आपल्यापर्यंत थोडी माहिती आणू द्या जी देवबापाने मला दिली. जसं मी नवीन करारामध्ये येतो आणि येशू ख्रिस्ताकडे येतो, जरी स्वतः येशू ख्रिस्ताने राख अप्लाय केली नाही, जरी स्वतः येशू ख्रिस्ताने गोंताट घातलं नाही, परंतु येशू ख्रिस्त ज्या वेळेस सेवा करत होता आणि त्याने त्याच्या सेवेमध्ये अनेक चिन्ह आणि चमत्कार केले आणि आम्हाला पाहायला मिळतं हे चिन्ह चमत्कार करत असताना, हे चिन्ह चमत्कार होत असताना त्याने बेतसदा इथे एक सुंदर प्रकारचं त्या लोकांना उदाहरण दिलं आणि त्या लोकांना शिक्षण दिलं की जर जे कृत्य मी तुमच्यात केलेत, जे पराक्रमाच्या गोष्टी तुमच्या झाल्या, त्या सोर आणि सिदोन या लोकांच्या जीवनात झाल्या असत्या. ही गोष्ट आम्हाला मत्ती कृष्ण वर्तमान 11 अध्याय 21 वचनात पाहायला मिळते. तर त्या लोकांनी, लक्ष बरोबर आहे का प्रभू येशू काय म्हणताय, त्या लोकांनी राख अंगावर घेऊन पश्चाताप केला असता. राखेचा बुधवार हा शब्द पर्टिक्युलर जरी आम्हाला जुन्या नव्याकडे सापडत नाही, पण राख हा शब्द, राखेच्या मागची भूमिका, पश्चातापाची भूमिका, देवाकडे वळण्याची भूमिका, पापातून बाहेर येण्याची भूमिका, व्यसन सोडून द्यायची भूमिका, जगाची संबंध तोडायची भूमिका, देवासाठी जगायची, देवासाठी मरायची भूमिका, ही आम्हाला उपवासामध्ये पाहायला मिळते. आणि स्वतः येशू ख्रिस्त या लोकांना म्हणतो की बाबांनो, तुमच्या ऐवजी सोर आणि सिदोनचे लोक असते तर त्यांच्या जर मी या गोष्टी केल्या असत्या, त्यांच्या जीवनात जर चिन्ह चमत्कार झाले असते तर कधीच त्यांनी अंगावर राख घेतली असती आणि त्यांनी त्या ठिकाणी पश्चाताप केला असता. आणि म्हणून हा जो बुधवार पहिला दिवस आहे या उपवास प्रार्थनेचा, पुढील 40 दिवसाचा आम्हाला पाहायला मिळतो. जुन्या काळातही आम्हाला उपवासाचा बॅकअप भेटतो आणि नवीन काळातही आम्हाला उपवासाचा बॅकअप भेटतो. आता या उपवासामध्ये आजच्या मंडळ्या किंवा पहिल्या मंडळीच्या नंतरचा इतिहास, राख हे कसे वापरत होते, तर आज देखील राख वापरले जाते अनेक ठिकाणी. आणि मला आपल्याला सांगू द्या, ही जी राख आहे, ही राख झावळ्या ज्या आहेत, खजुरी ज्या आहेत, याच्या फांद्या घेतल्या जातात, त्यांना जाळलं जातं. लक्ष बरोबर काय का, लिसन दिस. राख जी आहे आज देखील जगामध्ये, मंडळांमध्ये, अनेक ठिकाणी, अनेक चर्चेसमध्ये, वेगवेगळ्या डिमोनेशन मध्ये आम्हाला पाहायला मिळतं की राख जी आहे अप्लाय केली जाते या राखेच्या बुधवारच्या दिवशी. आणि आपण ते पाहिलं असेल किंवा कदाचित आपण ते केलं असेल. आणि आम्हाला पाहायला मिळतं की ही राख जी आहे, ही राख झावळ्यांपासून किंवा खजुरींपासून बनवली जाते. या फांद्या घेतल्या जातात, जाळल्या जातात, त्याची राख तयार होते. आणि मग ही जी राख तयार झाली, या राख मध्ये एकतर पाणी टाकलं जातं किंवा तेल टाकलं जातं, त्याची पेस्ट तयार केली जाते. आणि आजच्या दिवशी जिथं कुठे सभा होतात, मॅक्झिमम लोक, विशेष करून कॅथोलिक लोक आणि काही त्यामध्ये आम्हाला पाहिजे ऑर्थोडॉक्सचे लोक, हे जे लोक आहेत त्या ठिकाणी मंडळीत एकत्र येतात आणि तिथला जो धर्मगुरू आहे, तिथला जो याजक आहे, जे उपवास पहिल्या दिवशी धरून आले लोक, 40 दिवस उपवास करणारे आणि ज्या त्या सहभागित्वामध्ये आलेले, त्या प्रत्येकाच्या डोक्याला ही जी राखेची पेस्ट केलेली आहे ती अप्लाय करतो. लक्षपूर्वक आहे का, ती डोक्याला लावतो, क्रुसाची, वधस्तंभाचं चिन्ह तिथं करतो. आणि त्या ठिकाणी याजक म्हणतो किंवा हा जो धर्मगुरू आहे तो म्हणतो, उपदेशकाचं पुस्तक याचा 3रा अध्याय आणि वचन 20 त्या ठिकाणी बोललं जातं. उत्पत्तीचं पुस्तक 3रा अध्याय आणि वचन 19 इथं बोललं जातं. आणि हे जे 2 वचन आहेत हे अशा प्रकारे सांगतात, माती मातीला मिळेल. माती जी आहे ती मातीला जाऊन मिळणार आहे. आणि म्हणून ते राख लावताना ती आठवण करून देतात की राखेच्या बुधवारच्या दिवशी मानवा तू माती आहेस,
आणि ही जी माती आहे, मातीला जाऊन मिळणार आहे अनेक चर्चेसमध्ये हे पाळलं जात नाही. अनेक चर्च लिटरली करत नाही. आता पाळावं नाही पाळावं, हे करावं नाही करावं, मी तिकडे जाण्यापेक्षा महत्वाची गोष्ट आपल्याला सांगत आहे, हिस्ट्री ऑफ द ॲश वेनसडे. आणि या वेनसडेच्या दिवशी जगात काय काय होतं. बऱ्याच वेळा काही लोक आम्हाला या दिवसांमध्ये कपाळाला राख लावलेली दिसतात. त्यांच्या कपाळाला राखेचं चिन्ह असतं, कारण ते आजही राख अप्लाय करतात. आता राख असेल किंवा हा बुधवार असेल, या सगळ्या गोष्टी ज्या आहे याच्या पलीकडे जर काय असेल तर या राखेच्या बुधवारची जी महत्वाची भूमिका आहे, हा राखेचा बुधवार ईस्टरची तयारी करतो. हा राखेचा बुधवार आम्हाला ख्रिस्ताच्या वधस्तंभाजवळ घेऊन जातो. हा राखेचा बुधवार किंवा हा उपवासाचा पहिला दिवस आम्हाला पापापासून मागे फिरण्यासाठी आव्हान करतो. हा पहिला उपवास, हा राखेचा बुधवार आम्हाला देवाच्या जवळ जाऊन समर्पण करण्यासाठी मदत करतो. हा राखेचा बुधवार देवाजवळ जाणं आणि स्वतःचं समर्पण करणं, पापाची कबुली देणं, आणि जो नाश ठेवलेला आहे, जो नरक ठेवलेला आहे, जो दंड ठेवलेला आहे, जी शिक्षा ठेवलेली आहे, त्यात आम्ही सापडू नये म्हणून पश्चाताप करण्याची आम्हाला संधी देतो. आणि आज पहिला उपवास तुम्ही करत असताना आणि हा राखेचा बुधवार यापासून तुम्ही ईस्टर पर्यंत या 40 डेज लेंथ समयात एंट्री करत असताना माझी देवाकडे हीच प्रार्थना आहे, आम्हाला पाहायला मिळतं देवाच्या मोठ्या मोठ्या लोकांनी उपवास केला, ते राखेत बसले. मग तो जुना कर असो, नवीन करार, येशूने म्हटलं की जर सोर आणि सिदोनचे लोक असते तर ते त्या ठिकाणी गोंताट घालून राखेत बसले असते. आणि म्हणून आज लिटरली जरी आपल्याला राखेत बसायची गरज नाही, आज लिटरली जरी आम्हाला गोंताट घालायची गरज नाही, कारण प्रभू येशू ख्रिस्त वधस्तंभावर आमच्यासाठी त्यांनी स्वतःचं जीवन दिलं. तो जणू काय आमच्यासाठी त्या ठिकाणी पूर्ण मृत्यू पावला, तो आमच्या जागेवर गेला, तोच आमच्या जीवनाची सर्व काही झाला. आणि त्यानेच जणू काय आमचं गोंताट स्वतःवर घेतलं. जी राख पूर्वीच्या काळी आम्हाला घ्यावं लागायच्या अंगावर, ती त्याने स्वतःवर घेतलं. ऊन त्याने स्वतःवर घेतलं, वारात वादळ त्याने स्वतःवर घेतलं, इवन त्याला फटके मारले आणि तो रक्तबंबाळ झाला आणि त्याचा जीव गेलेला आहे. आता आम्हाला लिटरली गोंताट घालायची गरज नाही, कारण शास्त्र सांगतं की आता तुमचे वस्त्र नका फाडू तर तुमचं हृदय फाडा. आता लिटरली आम्हाला या बाकीच्या गोष्टी करण्याची गरज नाहीये, परंतु आम्हाला मांसमय हृदय मिळावं म्हणून, आमचं कठीण झालेलं हृदय जे आहे पवित्र आत्म्याने ते फोडावं म्हणून या 40 दिवसामध्ये आपण उपवास प्रार्थना करत असताना मग राखेचा बुधवार त्याच्यामध्ये येईल. त्याच्यानंतर आम्हाला पाहायला मिळतं रविवारची प्रार्थना येईल, शुक्रवारची प्रार्थना येईल, नंतर झावळ्याचा रविवार येईल, मग मोंदी गुरुवार येईल, मग गुड फ्रायडे येईल, मग गुड सॅटरडे येईल, मग संडे येईल, रिझरेक्शन डे येईल, ईस्टर येईल. या सगळ्या गोष्टीतून आपण जात असताना आज मी आपल्याला आव्हान करतो, हे जे शिक्षण आपल्याकडे येत आहे, हे पवित्र आत्मा आपल्याला देत आहे, उपवासाची टोटल हिस्ट्री आपल्याकडे आलेली आहे. आणि या हिस्ट्रीतून एकच गोष्ट आपल्याला घ्यायची की मला उपवास केला पाहिजे, मला प्रार्थना केली पाहिजे. काही लोक आहेत ते कधीच उपवास करत नाही. देव एक संधी देते आपल्याला या माध्यमातून की पहिली मंडळी उपवास करायची, आपल्या पूर्वज उपवास करायचे, देवाचे मोठे मोठे सेवक उपवास करायचे. स्वतः येशू ख्रिस्ताने 40 दिवस उपवास केले, मोशेने 40 दिवस उपवास केले, एलिया 40 दिवस अन्नाशिवाय होता. आम्हाला पाहायला मिळतं उपवास जे आहे बायबलमध्ये अनेक दिवसाचे उपवास आहे. कदाचित आपण 40 दिवसाचे करणार नाही, या 40 दिवसामधले बुधवार आपण धरताल, शुक्रवार आपण धरताल, 10 दिवस धरताल, 2 दिवस धरताल, कदाचित पहिला आणि शेवटचा धरताल. 1 धरा, 40 धरा, वर्षभर धरा, 2 धरा, 50 धरा. परंतु उपवास धरत असताना मेन गोष्ट लक्षात ठेवा की मला देवाला शरण जायचंय, मला त्या ठिकाणी नम्र व्हायचंय, मला माझे पाप कबूल करायचे आणि मला येशू ख्रिस्तामध्ये नवीन सुरुवात करायची. माझी प्रार्थना आहे देवाच्या पायाजवळ. या 40 दिवसामध्ये आपण उपवास प्रार्थना करत असताना, या 40 दिवसामध्ये आपण उपवासात वेळ घालवत असताना प्रभू आपल्याला ती कृपा देव, प्रभू आपल्याला ती दया देव की उपवासाचा जो जेन्युइन अर्थ आहे, उपवासाचा जो डीपर अर्थ आहे, उपवासाची ख्रिस्ती जीवनात आणि मंडळीची भूमिका आहे, देवाच्या जवळ जाणं, पापावर विजय मिळवणं, येशू ख्रिस्ताने माझ्यासाठी दुःख सहन केलं याचं रिमेंबरन्स करणं, याची आठवण करणं, माझ्या जीवनाची अशुद्धता आहे, ज्या घाणेरड्या गोष्टी आहेत, जे व्यसन आहेत ते फेकून देणं. आणि फक्त 40 दिवस नव्हे, 40 दिवसच सोडायचं नाही, तर येशू ख्रिस्त परत येईपर्यंत परत त्या व्यसनात, त्या पापात, त्या मोहात आणि त्या चुकात पडायचं नाही. अशा प्रकारे या उपवास प्रार्थनेला सुरुवात करा. प्रभू मी प्रार्थना करतो, जो कोणी हा संदेश ऐकत आहे, ज्या कोणापर्यंत शिक्षण जात आहे, आज हा उपवासाचा पहिला दिवस आहे, 40 दिवसाचे उपवास प्रार्थना आहेत, हा पूर्ण उपवासमय काळ आहे, हा लेंथ पिरियड आहे. आणि तुझे मुलं, तुझ्या मुली, तुझे सेवक सेविका, तुझे लेकरं उपवास
उपवास करत असताना प्रभू पश्चातापी हृदय दे. आमचे पूर्वज उपवास करायचे आणि ते पश्चाताप करायचे, ते राखेत बसायचे, ते गोंताड घालायचे, ते रडायचे, ओ ते दाढी ओढायचे, ते शोक करायचे, ते विलाप करायचे आणि तू त्यांच्या प्रार्थना ऐकायचा. प्रभू आता आम्हाला ते करायचं नाही, कारण येशू आमच्यासाठी सर्वस्व झाला. प्रभू येशू तू आमचे ओझ आणि आमचं पाप त्या वधस्तंभावर वाहिलं आणि म्हणून आम्ही तुला धन्यवाद देतो. आणि या 40 दिवसामध्ये, या सीझन मध्ये आणि वर्षभर जेव्हा जेव्हा आम्हाला संध्या मिळतात उपवास करायच्या, आम्ही उपवास करत असताना प्रभू आम्हाला ती कृपा दे की आम्ही पाप करणार नाही. आम्हाला ती कृपा दे की आम्ही व्यसनातून पूर्णपणे बाहेर येऊ. आम्हाला ती कृपा दे की आम्ही तुझ्या वचनात वाढू, तुझ्या सानिध्यात वाढू, कारण हा उपवास पवित्रतेत आणि तुझ्या कृपेत वाढवणारा उपवास आहे. आजच्या या समयी मी प्रार्थना करतो, जे बहिणी, जे भाऊ, जे लेकरं, जे तुझे सेवक सेविका उपवास करत आहे, प्रत्येकाला पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन कर, प्रत्येकाला उपवासाचं सामर्थ्य दे, प्रत्येकाला उपवासामध्ये बलवान कर. उपवासाची ताकद देवा तुझं मन बदलते. उपवासामुळं 1,20,000 लोकांचा नाश वाचला. उपवासामुळं इस्रायल लोकांना युद्ध मिळालं. उपवासामुळं योबाचं दुःख दूर झालं. उपवासामुळं दानिएलाच्या प्रार्थना ऐकल्या गेल्या. उपवासामुळं सुटका झाली. तुझे लोक उपवास करत असताना, तुझे लोक प्रार्थना करत असताना, ओ मी प्रार्थना करतो, त्यांचा हात तुझ्या हातात घे, त्यांना तुझ्या जवळ घे प्रभू. आणि या उपवासाच्या काळात ते जुने राहणार नाही, ओ ते पूर्वीसारखे राहणार नाही. जसं उपवासातून ते बाहेर येतील, ते नवीन उत्पत्ती असतील, ते विजेता असतील आणि त्यांच्याद्वारे तुझं मोठं गौरव होईल. हा मेसेज प्रभू मी प्रार्थना करतो अनेक लोकांच्या हृदयात जाऊ दे आणि या 40 दिवसाच्या उपवास प्रार्थनेचे शिक्षण रिझल्ट घेऊन येऊ दे आणि काम करू दे. प्रभू धन्यवाद देतो, आमची प्रार्थना ऐकली. सगळा गौरव आदर तुला देतो आणि प्रार्थना मी येशूच्या नावात करतो. प्रत्येक जण आमेन म्हणूया. येशूच्या नावाची प्रार्थना केली, आमेन. परत एकदा आपल्या प्रत्येकाबद्दल मी देवाला धन्यवाद देतो. हा संदेश आपण ऐकला असताना हा संदेश इतरांपर्यंत घेऊन जा. याला वेगवेगळ्या माध्यमातून शेअर आउट करा, कारण बऱ्याच लोकांपर्यंत याचं शिक्षण नसल्यामुळं अनेक लोक कन्फ्यूज आहे, उपवास करावा की नाही करावा. हे शिक्षण आपल्याला उपवास करण्यासाठी, हे शिक्षण या 40 दिवसाचे उपवास समजून घेण्यासाठी आणि हे शिक्षण राखेचा बुधवार याचं क्लिअर अंडरस्टँडिंग आपल्याला मिळण्यासाठी सहाय्य करेल. गॉड ब्लेस यू ऑल. आपल्याला हा पवित्र 40 दिवसाचा उत्साह आणि हा सण आणि हा सर्व प्रकारचा समय आशीर्वादाचा जाऊ आणि आपल्या प्रार्थना ऐकल्या जाऊ. आपले उपवास देव मान्य करो. गॉड ब्लेस यू. जीवन बदलणारे संदेश, आपल्याला आशा देणारे संदेश आणि आपल्याला देवाच्या जवळ नेणारे संदेश ऐकण्यासाठी आमचं जे YouTube चॅनल आहे पास्टर दीपक थोरात या नावाने, या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, इतरांपर्यंत शेअर करा. याद्वारे आपल्या जीवनामध्ये मोठ्या गोष्टी झाल्याशिवाय राहणार नाही. गॉड ब्लेस यू.